आणि आताची आणखी एक मोठी बातमी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालेला आहे। त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्यात आलेला होता। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना आता जामीन मंजूर झालेला आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालाय। सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना 30 दिवस मिळणार आहेत। त्यानंतर माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयामध्ये अपील करू शकतात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालेला आहे। 15,000च्या जात मुचलक्यावर माणिकराव कोकाटे यांना हा जामीन मंजूर झालेला आहे। खोटी कागदपत्र प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा देण्यात आली होती। सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी कोकाटे यांना 30 दिवसांची मुदत मिळेल। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय माहिती? निकिता, खरं तर 15,000च्या जात मुचलक्यावर माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सत्र न्यायालयात आता पुढील अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देखील देण्यात आलेली आहे। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी या न्यायालयानं त्यांना सुनावलेली आहे शिक्षा आणि 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड अशा स्वरूपाची ही शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। अर्थात ही शिक्षा जरी सुनावण्यात आली असली तरी त्याला त्यांनी तातडीनं जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी जामीन घेतलेला आहे। सशर्त जामीन जो आहे तो माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना या ठिकाणी जरी मंजूर झालेला असला तरी आता पुढील 30 दिवसांमध्ये त्यांना पुढचं अपील करायचं आहे आणि त्यामुळे आता पुढची न्यायिक प्रक्रिया नेमकी कशी होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होणार आहे, यांच्याकडून माणिकराव कोकाटे यांच्याकडून नेमकं कोर्टामध्ये काय सादर केलं जाणार आहे, कशा पद्धतीची मागणी केली जाणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्या प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती।